शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुमचा मित्र रोहित बोरगावे. बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज एक महत्त्वाचा विषय आपण घेत आहे. जसे की तुम्ही टायटल वाचलाच आहे की बाबा थंडीमध्ये अद्रकीचं म्हणजे आल्याचं आपलं काय नियोजन करायचे, काय काळजी घ्यायची, यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. जे कोणी फेसबुकवर आहे त्यांनी फेसबुक पेज लाईक करा. तसेच आमच्या खाली वेबसाईटची वगैरे लिंक आहे. तुम्हाला काय मदत लागल्यास त्याच्यावर जावा, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुम्हाला जुने पाहायला मिळतील. वेबसाईटवर सहज साधे सोपे केलेले आहेत सगळे, आणि त्याच्यावर काय मार्गदर्शन माहिती किंवा सहकार्य लागल्यास आमचे सहकार्यांचेही नंबर आहेत खाली तुम्हाला. तर शेतकरी मित्रांनो, थंडीमध्ये काय काळजी घ्यायची आहे, बेसिकली दुसरा महत्त्वाचा टप्पा आपल्याकडे अद्रकीचा असतो. जसं की अद्रक आपण उन्हाळ्याच्या शेवटी लावतो, पावसाळ्या पिरियडमध्ये अद्रक आपलं वाढतं आणि थंडीच्या पिरियडमध्येच वाढ आपली थांबते. मग आपले अपेक्षित उत्पादन घ्यायला आपण चुकतो किंवा थोडं मिसमॅनेजमेंट होतं किंवा बऱ्याच लोकांना चांगली प्रॅक्टिस पण आहे. तर ह्यामध्ये काय प्रॅक्टिस करावी जेणेकरून आपल्या अद्रकीचं उत्पादन कुठेही कमी न येता आपल्याला वाढत जाईल आणि शेवटच्या टप्प्यामध्ये पण आपण अचिव्हमेंट करू शकतो चांगले आपल्याला. तर सिच्युएशन अशी असते शेतकरी मित्रांनो, भर वगैरे सगळं करून झालेलं असतात, खतं वगैरे पण भरणीला टाकून झालेलं असतात, भरपूर फुटवा काढत असतो. ते गेलाच व्हिडिओ आपण बनवलेला आहे की बाबा उंची वाढत असते, उंची वाढते. मग पण जे महत्त्वाचं आहे की बाबा उत्पादन म्हणजे अद्रकीचं वजन वाढायला आणि हे वाढायला जी गोष्ट लागते ती आपल्याकडनं चुकते आणि आपल्याला अपेक्षित मिळत नाही. त्याचबरोबर किंवा मग पाणी कमी देणं, ह्यावर तर पाण्याचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. 2024 हे पाण्यासाठी आपल्याला खूप घातक जाणार आहे. मग लागायचा प्रॉब्लेम येतो कुठं ना कुठं, किंवा सुकायचा प्रॉब्लेम येतो, किंवा बांड्या पडायला चालू होतात, किंवा वेगवेगळे एक ना अनेक आपल्याला वेगवेगळ्या समस्या हिथं आपल्याला दिसायला चालू होतात. त्यात मेजर डंक माशीचा अटॅक होणार पुढं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला थंडीमध्ये बघायला मिळतात. बेसिक थंडीमध्ये आणि अनावश्यक खर्च थांबायचा आहे. कारण का बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण कायम तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसं काढता येईल, ह्याकडे आपल्याला बेसिकली जास्त मेजर लक्ष द्यायचं आहे. तर ह्या गोष्टीकडे जर का आपण बारीक ऑब्झर्वेशन केलं शेतकरी मित्रांनो, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट येते की बाबा थंडीमध्ये नियोजन करायचं ते पाण्याचं. पाणी नियोजन हे द मस्ट आहे शेतकरी मित्रांनो. आता सिच्युएशन काय होते तुम्हाला सांगतो की समजा आता मी बऱ्याच वेळेला उदाहरणं आपल्या शरीरावरनं देत असतो किंवा आपल्यावरनं मी तुम्हाला काही समजवायचा प्रयत्न करत असतो. समजा आपल्याला थंडी वाजली, थंडी पडले आणि आपण थंडीमध्ये बसलो गारठून, थंडी वाजले आणि आपण पाणी पिलो आणि जरा जेवलो, तर आपल्याला थंडी त्यावेळेला लगेच थंडी वाढेल जास्त, पण हळूहळू परत थंडी आपल्याला कमी व्हायला चालू होते आणि बॉडी टेम्परेचर घ्यायला चालू होते. पण आपण काय न खाता उपाशी बसलो तर आणि जरा आपल्याला थंडी वाढत होते. त्यामुळं तसंच थंडीमध्ये पाण्याचा रोल हा महत्त्वाचा आहे. म्हणजे शरीराची बॉडी टेम्परेचर करायला जसं पाणी महत्त्वाचा रोल असतो, तसं प्रत्येक अद्रकीचा भागातला ह्याचंही टेम्परेचर मेंटेन करायला किंवा जे काही रिक्वायरमेंट्स आहेत बॅलन्स करायला पाण्याचा रोल महत्त्वाचा असतो. शेतकरी मित्रांनो, कोणतंही पीक घेतला तर पीक वाढीसाठी आणि पीक डेव्हलपमेंट व्हायला 60% रोल हा पाण्याचा. 40% मध्ये तुमचं खतं, फर्टिगेशन, स्प्रे, बाकी नियोजन मॅनेजमेंट हे सगळं तुमचं 40% आहे. मग 60% पाण्याचं नियोजन करायचं. तुम्ही म्हणशील किंवा पाणी कमी द्यायचं थंडी म्हटलं तर नाही. थंडी जमिनीचं जे टेम्परेचर आहे आणि जमिनी जर का गारवा वाढाला आहे, ह्याला तोडायला फक्त पाणीच काम करणार. पाणी डायव्हर्जन करू शकतो की त्याला मुळीला तुमच्या ऍक्टिव्ह करायला किंवा बाकी गोष्टी ऍक्टिव्ह करायला. तर ह्यामध्ये काय काळजी घ्यायची की पाणी सोडत असताना आपल्याला प्रॉपर पाणी सोडायचं आहे. त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे घातीनुसार पाणी सोडायचं आहे. कुठेही गॅप ठेवू नका. रोज 2 तास 3 तास थंडी वाढल्या मला उठून सकाळी एकतर सकाळचं लाईट टायमिंग असतं आपलं आणि उठून थंडीत कवा जाऊ, झाडात पाणी लागतंय असं म्हणू नका. ॲटो लावून घ्या तुम्हाला जेवढं सिस्टीम असलं तर, किंवा रात्री सोडून या, सकाळी निवांत तुम्ही झोपा उशीरपर्यंत चालू शकतं. पण पाणी तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे. आता हा माझा माळरान आहे, तिकडं आपल्याला 3 तास पाणी लागतं रोज, 2 लिटरचं ड्रिपर आहे. तर ह्या हिशोबानं आपण याला पाणी देत असतो, 3 तास पाणी कंटिन्यू देत असतो. थंडी जरी पडायला चालू झाली तरी त्याला त्या हिशोबानं त्याच्या हिशोबानं द्यायचं आहे. फक्त पाटात ओल येता कामा नये, पाटात शेवाळ होता कामा नये, पाटात ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहिलं पाहिजेत. ह्या दृष्टिकोनातनं करायचं आहे आपल्याला. दुसरं महत्त्वाचं की बाबा फर्टिगेशन देत असताना की बाबा मी गेल्या व्हिडिओतच सांगितलं तुम्हाला की बाबा उंची जास्त वाढत असलं तर फर्टिगेशन थांबवा, फुटव्याकडे लक्ष द्या, तुम्हाला कशा पद्धतीने फुटवे करता येतील त्याचं. तर त्यामध्ये जर का तुमची उंची नसले आणि नॉर्मल तुमचे फुटवे येतच असले थंडीच्या कालावधीत सुद्धा आणि गरज व्यवस्थित मेंटेन ठेवायचं असल्यास, तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जे रिक्वायर्ड फर्टिलायझर आहे ते सोडा, पाण्याबरोबर सोडा, तुमचं काही अडचण नाही. पण थंडीमध्ये असं होता कामा नाही की बाबा बरीच लोक सल्फर सोडतो थंडीमुळे, जास्त सोडावं. त्यामध्ये अमोनियम सल्फेट किंवा सल्फर आठवड्यातनं तुमचं किंवा 15 दिवसातनं 1 किलो सल्फर गेला तरी चालू शकतं. पण जिथं बाबा पाणी तुम्ही कमीच दिलाय, अर्धा तास 1 तास पाणी द्यायलाय आणि बाबा सल्फर पण सोडलाय, तर सल्फरमुळं जमीन खूप हडकते आपल्याला. जमीन खूप लवकर पाणी मागते, पाण्याची रिक्वायरमेंट वाढते. तर त्या सिच्युएशनला तुम्हाला ते बॅलन्स करून घेणं गरजेचं आहे.
दुसरं महत्त्वाचं अमोनियम सल्फेट केल्यावर टाकलं सुद्धा तेच होणार प्रॉब्लेम. त्याचबरोबर आपण जर का सिंगल सुपर फॉस्फेट आपल्या शेतामध्ये टाकलो असलो भरणीला तर ते सुद्धा पाणी मागणार खूप मोठ्या प्रमाणामध्ये. तर ती पाण्याची भूक तुमची फुलफिल करणं हे खूप गरजेचं आहे. पाणी कमी सोडणं किंवा कमी ठेवणं ही चूक मात्र करू नका ह्यामध्ये. तर त्या पट्टीत जे फर्टिगेशन सोडणार आहे त्या पट्टीत पाण्याचंही तुमचं लेवल बॅलन्सिंग असणं हे गरजेचं आहे. आता महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, युरियाचा डोस सोडायचा नाही. जर का नायट्रोजनचा तुम्हाला फुलफिल करायचा आहे तर युरियाच्या ऐवजी तुम्ही अमोनियम सल्फेटचा वापर करू शकताय. फॉस्फरसमध्ये 24-24-0 वापरून फॉस्फरसचं फिलफिल करू नका. त्यामुळे डायरेक्ट तिथं फॉस्फरिक ॲसिडचा वापर करा, कारण का 24-24-0 परत एन तुम्हाला मिळाला. तर ॲक्सेस एन आता इथनं पुढे हळूहळू आपल्याला बंद करावे लागतील. फुटव्यावर फोकस करायचा आहे, झाड वाढीवर फोकस करायचा नसतो आपल्याला. त्यामुळे ॲक्सेस एन नाही तर टोटल बंद करून टाका. महत्त्वाचा रोल आहे आपल्याला आता महत्त्वाचा फुटव्याचा आहे, त्याच्यावर तुम्ही फोकस करा जास्तीत जास्त. आणि पोटॅश तुम्ही कितीही द्या काही अडचण नाही. पोटॅश लागणारच आहे वाढीला, तुमचं मजबूत व्हायला हे पोटॅश लागणारच आहे तुमचं. आता महत्त्वाचा रोल येतो की बाबा स्प्रे नियोजनमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, थंडीमुळं फोटोसिंथेसिस क्रिया ही बंदच होते आणि स्प्रे तुम्हाला लई मोठ्या हेवी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे असं पण काही नाही. किंवा टॉनिकचा वगैरे किंवा हार्मोनचा वगैरे ह्या वरच्या स्टेजला एवढी काही गरज नसते. लागल्यास गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिटार्डचा स्प्रे सांगितलेला की बाबा जेणेकरून ग्रोथ ही खाली दाबायला खूप चांगलं काम करतं. अतिशय स्वस्त मॉलिक्यूल आहे. 300-350 रुपयेपर्यंत तुम्हाला 150 लिटर पाणी तुमचा स्प्रे होण्या एवढं मिळतो. अतिशय चांगला ग्रोथ थांबवून खालच्या फुटव्यांना ताकद द्यायची, एनर्जी द्यायची आणि फुटवे बाहेर काढायचं काम ते अतिशय चांगल्या प्रकारे करत असतं. तर ह्यामध्ये करायचं आहे, समजा कीड आली शेतकरी मित्रांनो, तर एवढं काय तुम्ही काळजी करू नका की बाबा कुठं आळी खाल्ली किंवा आता थंडीमध्ये थोडाफार करपा आला हे आला तर तुम्ही साधे एकदम साधे स्प्रे ठेवा, सिंपल स्प्रे ठेवा. खर्चाच्या बाजूला जाऊ बसू नका, कारण का ह्याच्यामुळं तुमच्या खाली आद्रकीमध्ये काय मोठा एवढा वेगळा चेंजेस होणार नाहीत. उलट काय हे पान आहे ते गळूनच जाणार आहेत. त्यामुळे ह्या गोष्टीकडे अजिबात काही लक्ष करू नका तुम्ही. पण हे सुरुवातीच्या काळात पहिले 3 महिने ह्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. पण नंतर तुम्ही लक्ष थोडंफार कमी केला तर काही अडचण येत नाही तुमची. महत्त्वाचा उद्देश हाच आहे आपल्याला, थंडी असू दे, उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, फुटवे जास्त होणं, आल्याचं वजन वाढणं ह्याकडे करायचं आहे. पण थंडीमध्ये बेसिक ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. तणकाट वाढत असेल तर तणकाट नियोजन करा. पण पाणी नियोजन आणि खतं थोडंफार ह्याच्याकडे करा. जर का तुम्हाला थंडीमध्ये खतं बंद करायचे असले आणि बॅक्टेरियाचा वापर केला तरी सुद्धा चालू शकतं. बॅक्टेरियासुद्धा खूप चांगले काम करू शकतात खालीमध्ये, त्याचा वापर केला तरी चालू शकतो तुम्ही. अजून काय थंडीमध्ये तुम्हाला नियोजन करताना अडचणी येत असल्या, समस्या येत असल्या तर तुम्ही मला बिंदास प्रश्न विचारा. आता ह्यामध्ये बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की मुळी चालायची बंद होते. हा एक विषय तुम्हाला सांगायचा राहिला ह्यामध्ये, की थंडीमध्ये बाबा मुळी थांबल्या हा विषय होतो. 100% मुळी थांबू शकते, पण पाणी तुमचं ॲक्टिव्ह अवस्थेत असलं, कारण का 48 तासाच्या इंटरव्हलमध्ये ही जी मुळी चांगली काम करत असते. पाणी जर का व्यवस्थित असलं तर मुळी थांबणार नाही. पण बरेच वेळेला आपण आपल्या शेड्यूलमध्ये वगैरे स्टार्टअपचा वापर करायला सांगत असतो, फार्मराईजचा वापर करायला सांगत असतो किंवा टेक्सरायझा. तर हे खूप चांगले काम करतात मुळीसाठी. ते मुळी तुमची ॲक्टिव्ह बनवून फायब्रस बनवतात खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि चांगला अपटेकला काम करत असतात. तर ह्या गोष्टीकडे लक्ष द्या शेतकरी मित्रांनो. जास्तीत जास्त उत्पादन कसं काढता येईल ह्यावर आपण चांगलं काम करूया. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या सर्वांचं प्रेमाने सहकार्य असं असू दे. असं चांगलं काम करूया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.